जो ठराव बैठकीत आलाच नाही, जो मंजूर झालाच नाही, तो मंजूर झाल्याचं भासवण्यात आलं. आणि अशा अनेक विषय आहेत की ज्याच्यामध्ये मंत्रिमंडळामध्ये ते विषय येणं किंवा ते मंजूर होणं अपेक्षित नव्हतं, असे मंजूर झालेले आहे. धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना त्यांनी घेतलेल्या निर्णयांना मंत्रिमंडळाची मान्यता नव्हती असे आरोप होत आहेत. तर धनंजय मुंडेंच्या पाठीराख्यांचं म्हणणं आहे की असं करणं शक्य नाही, मंत्रिमंडळाच्या मान्यतेशिवाय मंत्री निर्णय घेऊ शकत नाही. मात्र माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार सरांकडे काही असे पुरावे आहेत, काही उदाहरणं आहेत ज्याच्यामध्ये अशा पद्धतीने मंत्र्यांनी निर्णय घेतलेले आहेत. विजय कुंभार सर माझ्यासोबत आहेत. सर, हे कधी नेमकं घडलेलं आहे, कुणी हे केलंय आणि असे काय निर्णय होते ज्याला मंत्रिमंडळाची मान्यता नव्हती? पहिली गोष्ट म्हणजे आत्ताचाच निर्णय जो धनंजय मुंडेंचा म्हणता येईल की 23 ऑक्टोबरला मंत्रिमंडळाची बैठक झाली, त्याच्यामध्ये एक ठराव मंजूर झाला. तो 23 सप्टेंबरला मंजूर झाला आणि 30 सप्टेंबरला तो कन्फर्म झाला असं त्यांचं म्हणणं आहे. परंतु या दोन्ही मंत्रिमंडळाचे जे इतिवृत्त आहे ते बघितलं तर जो त्यांनी कार्यादेश काढला आहे, जो शासन आदेश काढला आहे, ज्याच्यामध्ये म्हटलं की 23 सप्टेंबरला हा निर्णय मंत्रिमंडळात मंजूर झाला होता, तो तसा कुठेही दिसून येत नाही. 23ला पण दिसून येत नाही, 30ला पण दिसून येत नाही. याचा अर्थ मंत्रिमंडळात ठराव मंजूर झालेला नसताना धनंजय मुंडे आणि त्यांच्या कार्यालयाने या निर्णयाची अंमलबजावणी केली, ज्याच्यामध्ये काही कोटी रुपयांची शेतकऱ्यांसाठी खरेदी होती. आणि यासाठी 30 सप्टेंबरला बनता येते, 4 ऑक्टोबरला सगळ्या प्रक्रिया पूर्ण पण झाल्या. हा आणखी एक आक्षेपार्ह विषय आहे. मुख्य सचिवापासून मंजूर होऊन खाली येईपर्यंत हे सगळं झालं, हे आक्षेपार्ह आहे. आणि जो ठराव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर झाला नाही, तो ठराव झाल्याचं भासवलं. आता याच्यामध्ये मंत्र्याबरोबरच सगळे अधिकारी पण दोषी आहेत, कारण मंत्र्यांच्या सांगण्याशिवाय अधिकारी हे करतील असं दिसत नाही. आणि जे अधिकाऱ्यांनी हे केलं त्यांच्यावर कायदेशीर जबाबदारी आहे. त्यांनी प्रशिक्षण घेतलेलं आहे, त्यांना लाखो रुपये पगार मिळतो की असं काही बेकायदा होऊ नये. मुळात ज्यावेळेला मंत्रिमंडळात ठराव येतो त्यावेळेला वित्त विभागाची मान्यता, इतर विभागांचा काय आक्षेप आहे का, कायदेशीर सगळं व्यवस्थित आहे का, हे सगळं बघितलं जातं आणि मग तो कॅबिनेट नोट मंत्रिमंडळासमोर येते. परंतु याच्यामध्ये तसं काही झालेलं दिसत नाही. थेट मंत्रिमंडळात हा ठराव मंजूर झाला आहे असं भासून शासन आदेश काढण्यात आला आहे. बरं, हे पहिल्यांदा घडतं आहे का, तर तसंही नाही. मागच्या वेळेला मी मुख्यमंत्री वगैरेंकडे तक्रार केली होती. मागच्या वेळेचा ॲम्ब्युलन्स घोटाळा तुम्हाला माहिती असेल की 13 मार्चला एक बैठक झाल्याचं दाखवण्यात आलं. ॲम्ब्युलन्स ज्या खरेदी करायच्या आहेत किंवा त्याचा जो विषय आहे, ती निविदेला मंत्रिमंडळात मंजुरी मिळाली असं दाखवून लगेच 15 मार्चला त्याचा कार्यादेश काढण्यात आला. म्हणजे जो ठराव बैठकीत आलाच नाही, जो मंजूर झालाच नाही, तो मंजूर झाल्याचं भासवण्यात आलं. आणि अशा अनेक विषय आहेत की ज्याच्यामध्ये मंत्रिमंडळामध्ये ते विषय येणं किंवा ते मंजूर होणं अपेक्षित नव्हतं, असे मंजूर झालेले आहेत. त्याच्या संदर्भात आपण नंतर बोलून. सध्या तरी ही 2 ठळक उदाहरणं आहेत की मंत्रालयामध्ये अशा पद्धतीचे ठराव मंजूर न होता पुढची कारवाई केली जाते. अर्थातच म्हणजे नियमांचं सगळं उल्लंघन करण्यात आलेलं आहे यामध्ये. सर, मला सांगताल हा काय निर्णय होता, कशा पद्धतीने, किती कोटी रुपये याच्यासाठी सँक्शन करण्यात आले? म्हणजे मंत्रिमंडळाला माहितीच नाही, मुख्यमंत्र्यांना माहितीच नाही. याच्यामध्ये 200 कोटी रुपयाच्या काही वस्तू खरेदी करायचा असा तो ठराव होता. मुळात म्हणजे जी काही कागदपत्र मी वाचली त्यानुसार जे कृषी आयुक्तालय आहे त्यांनी असे काही खरेदी करू नका, तुम्ही DBTचे डायरेक्ट पैसे द्या असं म्हटलं होतं, तरी हे करण्यात आलं. याचा अर्थ या विषयामध्ये सगळ्या प्रकारचं उल्लंघन झालेलं आहे. अंजली दमानीने तर आरोप केलेलेच आहेत, पण त्या आरोपामध्ये तथ्य आहे हे कागदपत्रावरून सिद्ध होतं आहे. मंत्रिमंडळामध्ये 2 प्रकारचे ठराव येतात, एक तर नियमित प्रस्ताव आणि दुसरा जो ठराव येतो तो अतिरिक्त प्रस्ताव, जो ऐन वेळेला अगदी भूकंप किंवा असं काही झालं तर मांडायचा असतो. अतिरिक्त प्रस्ताव गेल्या 5 वर्षामध्ये 209 आले. हे मी नंतर मंत्रालयात जे इन्स्पेक्शन घेतलं मुख्य सचिव कार्यालयामध्ये, तिथं उघडकीला आलं. आणि हे दोन्ही प्रस्ताव मिळून जे मान्य होतात त्याची मग प्रेस कॉन्फरन्स घेतली जाते आणि ते वेबसाईटवर येतात. वेबसाईटवर हे दोन्ही ठराव दिसत नाहीत, याचा अर्थ ते मंजूर झालेले नाहीत किंवा मग झाले असतील असं त्यांचं म्हणणं असेल तर मग जनतेपासून लपवून हे ठराव करतात असा त्याचा अर्थ होईल. आणि जो आत्ता जे आम्ही आरोप करतोय त्याच्यापेक्षा भयानक असेल. बरं सर, मला अजून विचारायचं आहे, अर्थात जसं तुम्ही म्हणताय की मंत्र्यांनी थेट काही निर्णय घेतले आणि याची कल्पना मंत्रिमंडळाला नाही, मंत्र्यांनी कसे निर्णय घेतले? अर्थात यामध्ये जर तुम्ही म्हणताय कृषी मंत्री, तर कृषी विभागाचे अधिकारी, मोठे मोठे जे सगळे क्लास 1 अधिकारी आहेत त्यांची देखील इन्व्हॉल्वमेंट असते याच्यामध्ये? इन्व्हॉल्वमेंट आहेच, असते नव्हे, आहेच.
त्यांनी कागदपत्र रंगवल्याशिवाय मंत्री काही स्वतः तिथं मिनिट्स लिहायला जात नाही, ठराव लिहायला मंत्री जात नाही, ते अधिकारीच लिहितात. त्याच्यामुळे अधिकाऱ्यांची पहिली जबाबदारी आहे. पण आता नेहमी काय असतं, मंत्री म्हणतात की अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे, अधिकाऱ्यांना सगळं माहिती असतं, आम्हाला काय कळतं. परंतु हे सगळं संगनमतान होत असल्यामुळे कुणी याच्यावर वाच्यता करत नाही. आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या लक्षात आल्यावर जी वाच्यता होती तेवढीच, अदरवाईज असे किती घोटाळे पचले असतील हे सांगता येणं अवघड आहे. सर, या संदर्भात तुम्ही स्वतः मुख्यमंत्र्यांना काही पत्र लिहिलंय, तक्रार केलेली आहे? या आजच्या यांच्या बाबतीत नाही केलेली अजून, परंतु मागचा जो ठराव होता आरोग्य विभागाचा त्याच्या संदर्भात पत्र लिहिलं, ईमेल पाठवले, ट्विट केले, सगळं केले. सर, जर असं झालंय खरंच तर या सगळ्या अधिकाऱ्यांवर, मंत्र्यांवर काय कारवाई होणं अपेक्षित आहे? हा आर्थिक अनियमितता, आर्थिक घोटाळा आणि सर्व राज्यघटनेचा आणि जे काही कामकाज नियमावली त्याचं उल्लंघन आहे, पैशाचा अपहार आहे. त्याच्यामुळे सगळ्यावर फौजदारी कारवाई झाली पाहिजे. म्हणजे मंत्र्यांसकट कर्मचारी, अधिकारी सगळ्यावर सगळे याच्यामध्ये दोषी आहेत. अर्थातच अतिशय गंभीर हा सगळा प्रकार आहे. धनंजय मुंडे यांच्या अडचणी कुठेतरी आणखीन वाढताना दिसत आहेत. ज्या पद्धतीने त्यांनी त्यांच्या पॉवर्सचा कुठेतरी गैरवापर केलेला आहे, अर्थात ज्या पद्धतीने त्यांनी निर्णय घेतलेले आहेत आणि मंत्रिमंडळाला या संदर्भात माहितीच नाही, मुख्यमंत्र्यांना माहितीच नाही, एवढे मोठ्या प्रमाणात पैशांची अफरातफर या ठिकाणी झालेली आहे, असे काही पुरावे या ठिकाणी स्वतः माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार सरांकडे आहे आणि या संदर्भातली तक्रार ते लवकरच मुख्यमंत्र्यांना देखील करणार आहेत. अशा पद्धतीने धनंजय मुंडे यांच्या अडचणी आणखीन वाढताना दिसत आहेत. कॅमेरामॅन राजेश बिडकरसह मी मिकी घई, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.